नमस्कार मंडळी, काल होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि म्हणून मी म्हटलं की काहीतरी नैवेद्यासाठी गोडाचं झालंच पाहिजे आणि म्हणून मी ठरवलं की आपण छान अशी तांदळाची खीर करायची. पण नेहमी त्याच पद्धतीने करण्यापेक्षा काहीतरी वेगळं, म्हणून मी ठरवलं आपण कस्टर्ड खीर बनवूया. म्हणून मी 2 चमच्याभर तांदूळ मिक्सरला लावून त्याची जाडसर अशी मी पूड करून घेतली आणि ते स्वच्छ धुवून घेतले. टोपात मी तांदूळ घेतले, तांदळात मी थोडंसं पाणी घातलं वाटीभर आणि चिमूटभर मीठ घातलं आणि ते तांदूळ मी शिजायला ठेवले. तुम्ही नुसते दुधामध्ये सुद्धा तांदूळ शिजवू शकता. मी जास्त दुधाचा वापर करत नाही म्हणून मी पूर्ण दुधामध्ये ती तांदूळ शिजवले नाही, म्हणून मी पाण्यामध्ये तांदूळ शिजायला ठेवले. नंतर एका बाउलमध्ये मी बाउलभर दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर कस्टर्ड पावडर मी घालून घेतली. ती कस्टर्ड पावडर छान अशी मिक्स केली आणि गुठळी होता कामा नये त्या कस्टर्ड पावडरची. आणि नंतर त्या शिजलेल्या तांदळामध्ये, खिरीच्या बॅटरमध्ये मी ते दूध, कस्टर्ड मिल्क मी घालून घेतलं आणि जसजशी उकळी सुटली तशी आपल्या खिरीची कन्सिस्टन्सी मस्त अशी घट्ट अशी होत गेली आणि मस्त अशी आपली खीर छान अशी त्याच्यातले तांदूळ शिजलेले आहेत. नंतर त्याच्यामध्ये मी घातले केसर मिल्क. मी 2 चमच्याभर दुधामध्ये केसर भिजत ठेवले होते आणि ते केसर मी त्या खिरीमध्ये घालून घेतले. नंतर त्याच्यामध्ये मी घातले जायफळ आणि वेलची पूड कुटून घेतली होती, ती मी त्याच्यामध्ये घालून घेतली. अजून दूध हवं असेल तर त्याच्यामध्ये आपण अजून दूध घालू शकतो. तुम्हाला हवी त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये मी घातली साखर. माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी त्याच्यामध्ये पिठी साखर घातली. तुम्ही आपली दुसरी नुसती साखर असते अखंड साखर, तीसुद्धा घालू शकता. अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये साखर घातली. थोडा वेळ 10 मिनटं खीर मी चांगली उकळू दिली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी घातले ड्रायफ्रूट्स घालून छान अशी खीर सर्व करून घ्यायची आणि मग ती मी मस्त अशी देवाला नैवेद्य त्याचा दाखवला. खीर अत्यंत स्वादिष्ट झाली होती आणि ज्याला खीर आवडत नाही तोही ही कस्टर्ड खीर आवडीने खाईल अशी ही खीर होते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अतिशय मस्त होती ही कस्टर्ड खीर, काहीतरी वेगळी. तुम्हीसुद्धा ही कस्टर्ड खीर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच जण नुसते व्हिडिओ बघून पुढे निघून जाता पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. खीर कशी होते तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला हे कमेंट करून नक्की सांगा. ओके, बाय, थँक्यू.